प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदाम जड्यंधकारापः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायुगपीठे तटे भीमरथ्यामरुं पुण्डरीकाय दातुं निन्द्रैः समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पाणोमहासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभू, जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता सांगतो तुम्हासी आवाज व्यवस्थित करा सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देहनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला अतिशय सोपा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जसे जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र लिंगा या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने कैलासवासी रामचरणदास महाराजांच्या आशीर्वादाने हरिभक्तपरायण केशव महाराज बुधवंत यांच्या मार्गदर्शनाने आणि चंद्रेश्वर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने सुरू असणारा हा महाशिवरात्रीचा उत्सव आणि त्या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी मागच्याही वर्षी येण्याचा सुयोग आला होता आणि याही वर्षी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। त्या निमित्तानं आज कीर्तन सेवा ज्यांच्याकडे आहे ते कारभारी राजाराम जायभाई, गजानन राजाराम जायभाई आणि महादेव राजाराम जायभाई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा। त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक हरिभक्तपरायण मृदंग विशारद चंदू महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद। मृदंग विशारद कैलास महाराज आहेत, कैलास महाराजांना सुद्धा धन्यवाद। हरिभक्तपरायण संगीत विशारद नामदेव महाराज आहेत, नामदेव महाराजांना धन्यवाद। हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज आहेत, महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो। आणि ज्यांच्या मुखातून आपण रामकथा श्रवण करत आहात ते हरिभक्तपरायण आमचे सरकटे महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा। कथा करून महाराज कीर्तनाला टाळ घेऊन उभे राहिले याच्यासाठी मी टाळ्या वाजवायला लावल्यावर का महाराजांचीच वारकरी शिक्षण संस्था आहे, महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो। आमच्या गावातून माझ्याबरोबर आले तरुण आमचे अमोल भाऊ सानप, गोपाल सानप आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव हरिभक्तपरायण आमचे सचिन भाऊ इप्पर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। दोन्ही चोपदार महाराज, 2 नाही 1.5 हे एक आणि अर्ध आहे का, 1.5 चोपदार महाराजांना सुद्धा धन्यवाद। सगळे विनेकरी महाराज आहेत आणि तुळसाबाई विठाबाई आहे का नाही, वा यांच्यासाठी टाळ्या वाजवाया दोघं, वा अतिशय सुंदर। साऊंडवाले दादा आहेत आमचे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। शूटिंगवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद। बाहेरगावून आलेली बरीचशी श्रोते मंडळी या ठिकाणी आहे, हातवर करावर बाहेरगावून आलेले गावातले कारखान्यावर गेले ऊसतोडीला आहे का नाही, गाव छोटं म्हणजे कोणीतरी दिसाय पाहिजे ना, खराबर हातवर बाहेर गावून आलेले, खरा हातवर गावातले कुठे हा बाहेरून ऐकायले का, बरं ऐकू द्या, काय अडचण नाही। तुम्हा सगळ्या बाहेर गावून आलेल्या मंडळीला या ठिकाणी धन्यवाद देतो। सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठाला विठाला
सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. सांगतो तुम्हासी महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो तर भजा रे विठ्ठला. सोपं सोपं आहे, तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हणले नाही भजलं तर काय होईल. महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल, वाया जाणं